श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एकदिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्त्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल? व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लॅम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली, मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या 2 राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीयेत. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनयिक संबंध प्रस्थापित केले. पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72च्या आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लॅम यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे? 1992 मध्ये पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठीत त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाईचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला. आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं
हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते. रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाममधला व्यापार 2030 पर्यंत $25 दशलक्ष पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत? या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80च्या दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं, पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जातात आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातं. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो, या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतोय, या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकते आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे $25 अब्ज किंवा त्याही पलीकडे जाऊन $30 अब्ज इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे. याचं महत्व काय सांगाल? व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेटकडून किंवा चीनकडून व्हिएतनाममध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाममध्ये खरं तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाममध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीयेत हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत, ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाममध्ये 4 मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीयेत, तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे 2 संस्कृतींमधले संबंध आहेत, ही बाब आपल्याला समजायला हवी. आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत? कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत? भारत आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या 2 जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो, यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश
हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते. सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरतायत? पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूटान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं. 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे. निवेदन विजया सहजराव.